बहुजन महोत्सव 2026 लवकरच आपल्या बदलापूर शहरामध्ये पार पडणार आहे आणि अर्थात धूमधडाक्यामध्ये त्याची तयारी सुद्धा सुरुवात झालेली आहे. सध्या आपण बघत आहात की आपण बदलापूर पूर्व छत्रपती शिवाजी महाराज क्रीडांगण जे आहे त्या ठिकाणी आहोत आणि याच ठिकाणी हा मोठा महोत्सव जो आहे तो पार पडणार आहे. अनेक अशा कलाकारांची देखील उपस्थिती असणार आहे. नेमके कोण कोण कलाकार जे आहेत यंदाच्या वेळेस या महोत्सवामध्ये हजेरी लावणार आहेत ते देखील आपण संपूर्ण माहिती या लाईव्हच्या माध्यमातून घेण्याचा प्रयत्न करणार आहोत. आता काय सांगाल, काय माहिती द्याल कार्यक्रमाबद्दल? बहुजन महोत्सव हा जो कार्यक्रम आहे, हा कार्यक्रम नसून इथल्या युवकांना आणि इथल्या येणाऱ्या पिढीला एक चांगला मेसेज देण्याचा कार्यक्रम आम्ही करत आहोत. याच्यातून सर्वात महत्वाचं क्लिअर करून जसं की बदलापूरमध्ये बरेचसे महोत्सव होत आहेत, त्या महोत्सवांना टार्गेट करून हा काय घेतलेला कार्यक्रम नाहीये. तर येणाऱ्या पिढीला प्रेरणा देण्यासाठी आपण काय केलं गेलं पाहिजे. जसं तुम्ही आता बोललात की बऱ्याच ठिकाणी कार्यक्रमांमध्ये डान्सचा कार्यक्रम केला जातो, पण आम्ही डान्समध्ये पण थीम ठेवली, महापुरुषांची आणि महामातेची जी विचारधारा असेल असेच डान्स केले जातील. म्हणजे ज्या प्रत्येक आमच्या हालचालीतून येणाऱ्या प्रत्येक घटकातून समाजाला काय प्रेरणा जाईल, युवकांना काय प्रेरणा जाईल, येणाऱ्या पिढीला काय प्रेरणा जाईल, असा आम्ही याच्यामध्ये विचार केलेला आहे. याच्यामध्ये तुम्ही बघत असाल तर याच्यामध्ये भजन स्पर्धा ठेवलेली आहे. भजनाच्या माध्यमातून लोकांपर्यंत विचार गेले पाहिजेत. त्याच्या व्यतिरिक्त बहुजन जल्लोष ऑर्केस्ट्रा आम्ही ठेवलेला आहे. या ऑर्केस्ट्राच्या माध्यमातून सुद्धा आम्ही सातत्याने लोकांमध्ये महापुरुषांची विचारधारा प्रेरण्याचं काम करतोय. त्याच्या व्यतिरिक्त चित्रकला स्पर्धा असेल त्याच्यामध्ये पण आमची थीम आहे. नृत्य स्पर्धेमध्ये पण आम्ही महापुरुषांची विचारधारा टाकलेली आहे. प्रबोधनाचा कार्यक्रम आहे की आताच्या घडीला काय चालू आहे, आमच्या लोकांना हे माहिती नाही, एज्युकेशनच्या क्षेत्रामध्ये काय चाललेलं आहे, की आमच्या युवकांबरोबर काय चाललेलं आहे, त्यांच्यावर काय धोकाधडी चाललेली आहे, याच्या संदर्भात प्रबोधनाचा कार्यक्रम आहे. आणि वारकरी संप्रदाय तुम्ही बघाल की युवक आता कधी दिसतच नाही. युवकांना असं वाटतं साठीच्या पुढच्या कार्यक्रमामध्ये आज वारकरी संप्रदायाचे लोक आहेत. तर आतल्या युवकांना आपले महापुरुषांची विचारधारा कशी काय आहे ही आम्ही त्याची जोड करून सांगणार आहोत. त्याच्यासाठी चांगले चांगले लोक आहेत की जे लोक विश्लेषण करून सांगतील की आताच्या युगामध्ये सुद्धा वारकरी संप्रदायाचं काम काय आहे आणि आपल्यासाठी प्रासंगिकता त्याची काय आहे. त्याच्यानंतर रांगोळी स्पर्धा आहे, त्याच्यामध्ये थीम आहे. अशा बऱ्याचशा गोष्टींमधून एक चांगला मेसेज देण्याचा कार्यक्रम होतोय. आम्हाला असं वाटतं की बहुजन महोत्सव हा बदलापूरचा नाही तर महाराष्ट्रातला सर्वात मोठा कार्यक्रम होणार आहे. बाकी याच्यावरती वरिष्ठ तुम्हाला माहिती देतीलच. सर, काय आव्हान कराल बदलापूर? सर्वप्रथम सर्वांना जय जिजाऊ, जय शिवराय, जय ज्योती, जय क्रांती, जय संविधान. माझं बदलापूरकरांना हे आव्हान आहे की आजच्या घडीला आपण जर बघितलं तर प्रत्येक राजकारणी हा प्रत्येक वेगवेगळ्या समाजाचा कार्यक्रम आपल्या बदलापूर शहरामध्ये घेतले जातात. म्हणजे जर आपण बघायला गेलं आगरी समाजाचा आगरी महोत्सव असू द्या, मालवणी महोत्सव असू द्या, खानदेश महोत्सव असू द्या, अशा विविध वेगवेगळ्या जाती समूहाला आपण वेगवेगळ्या धर्मामध्ये जातीमध्ये वाटून घेतलेलं आहे. परंतु जे कार्य आपले डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर असू द्या, महात्मा ज्योतिराव फुले असू द्या किंवा छत्रपती शिवाजी महाराज असू द्या, त्यांनी ज्या विचारधारेने जे काम केलंय, सर्व समाजातील सर्व गोरगरीब जनतेला, बहुजनांना एकत्रित आणून, एकत्रित बांधून आपल्या समाजाला कुठेतरी एका संघटनात्मक दृष्टिकोनातून एकत्र आणण्याचा जो प्रयत्न केला, म्हणजे छत्रपती शिवाजी महाराजांच्या स्वप्नातलं जे स्वराज्य होतं ते स्वराज्य स्थापन करण्याचा प्रयत्न मान्य श्री निलेशदादा एलवे आणि प्राजक्ता वहिनी आणि आपलेच लोंढे काका ज्यांनी या बदलापूर शहरामध्ये गेले कित्येक वर्षापासून ते कार्यरत आहेत. आपण मागील वर्षापासून बहुजन महोत्सवाचा प्रारंभ केलाय, कारण की आपल्याला सर्व समाजातील लोकांना एकत्रित आणायचं आहे. तसंच आपण जर बघायला गेलं तर आगरी समाजातून आपल्याकडे सचिन धोळे साहेब आहेत, बंजारा समाजातून सचिन राठोड साहेब आहेत, असे धनगर समाजातून दिनेश देवडकर साहेब आहेत, मी स्वतः माळी समाजातून आहे. त्यामुळे मला बदलापूर शहरातील जनतेला आव्हान आहे की आपण सर्व जाती धर्माचा कुठे विचार न करता आपण सर्व बहुजनांनी एकत्रित येऊन या समाजाला कुठेतरी एक वेगळी नवीन दिशा दिली पाहिजे. तसंच माझं आपल्या बदलापूर शहरातील माळी समाजातील सर्व जनतेला आणि इतर बहुजनांना पण आव्हान आहे की आपण सर्वांनी एकत्रित येऊन या कार्यक्रमाला एक चांगली उपस्थिती लावावी व इथे जे काही विचार आणि जे काही प्रबोधन आपल्या या कार्यक्रमाच्या माध्यमातून करण्यात येणार आहे त्याचा त्यांनी लाभ घ्यावा, एवढीच विनंती करेन. या महोत्सवाचे अध्यक्ष देखील आपल्यासोबत आहेत, त्यांच्याशी संवाद साधूया आपण. त्यापूर्वी आपण बघताय की अनेक समाजातील बांधव जे आहेत या ठिकाणी एकत्रित आलेले आहेत. बदलापूरकरांना मी एक आवाहन करतो की खास करून मी आता बहुजन महोत्सवाच्या माध्यमातून एक सांगू इच्छितो की सगळ्यांना परिस्थिती माहिती आहे, पूर्ण देशभरात, पूर्ण राज्यभरात ही प्रत्येक नागरिकाच्या काही समस्या आहेत, सामाजिक, शैक्षणिक, आर्थिक, मानसिक, धार्मिक, राजकीय या समस्या कंटिन्युअसली आहेत. त्या जर कुठे सोडवायचे असतील तर सगळ्यांनी एकत्र आलं पाहिजे. तर त्या निमित्ताने हा छान उपक्रम इथे राबवला गेलाय आणि त्या उपक्रमाचं नाव आहे बहुजन महोत्सव. तर मी बदलावरच्या खास करून धनगर समाजातील लोकांना, नागरिकांना आवाहन करू इच्छितो
तसेच मौर्य क्रांती संघाच्या वतीने एक आमंत्रण देऊ इच्छितो की सर्वांनी जास्तीत जास्त संख्येने या कार्यक्रमाला उपस्थिती दर्शवावी आणि या कार्यक्रमामध्ये शोभा वाढवावी. धन्यवाद. बहुजनांचा महोत्सव आहे म्हटल्यावरती सर्वच या ठिकाणी पाहायला. नमस्कार, जय शिवराय. तर निलेश दादा येवले व लोंढे काका यांनी जी संकल्पना मांडली इथे आणि हे दुसरं वर्ष आहे, तर नक्कीच बदलापूरकर आणि पंचक्रोशीतील खेडेगावातल्या प्रत्येकाने इथे सहभाग घेतला पाहिजे असं मी सर्वांना आवाहन करतो. जय श्री. तरुणांना खूप मोठ्या संख्येने इथं उपस्थित राहावे. खूप छान कार्यक्रम आहे. सर्व जाती धर्माच्या नेमलेला कार्यक्रम आहे. तरी माझं हेच आव्हान पूर्ण बदलापूरकरांना की चांगल्या जास्तीत जास्त प्रमाणात ते उपस्थित राहून कार्यक्रमाची शोभा वाढवावी. धन्यवाद. अध्यक्ष आपल्यासोबत आहे लोंढे सर, त्यांचे संवाद साधूया. काय सांगाल बदलापूरकरांना कसा कार्यक्रम कसा महोत्सव पार पडला? सर्वप्रथम बहुजन महोत्सवाच्या माध्यमातून बदलापूरमधील ओबीसी, एससी, एसटी, एनटी, व्हीजेएनटी सर्व बहुजन बौद्धजन संपूर्ण तमाम वर्गाला मी सर्वप्रथम जय जिजाऊ, जय शिवराय, जय भीम, जय संविधान. बहुजन महोत्सवाचा उद्दिष्ट हे आहे की प्रत्येक समाजातील व्यक्तीने आपल्या भोवती एक वर्तुळ तयार केलेलं आहे. त्या वर्तुळच्या बाहेर यायलाच तयार नाही आणि त्या वर्तुळाला छेद देण्याचं काम प्रामुख्याने या बहुजन महोत्सवातून आम्हाला करायचं आहे. आमचं प्रामुख्याने ते उद्दिष्ट आहे आणि त्या उद्दिष्ट आम्ही जवळजवळ गेल्या वर्षी जवळजवळ 50 ते 60% सफल झालेलो आहोत आणि ह्या वर्षी आम्ही जवळजवळ 100% या ठिकाणी सफल झालेलो आहोत. आपण पाहिलं असेल या ठिकाणी सर्व प्रतिनिधी आणि बहुजन समाजाचे जे सदस्य आहेत, सभासद आहेत, ते आपल्यासमोर बोललेत आणि आपापल्या संघटनेचा त्यांनी उल्लेख केलाय. ह्यातूनच तुमच्या सर्व तमाम बदलापूरच्या लक्षात आला असेल की बहुजन महोत्सव हा कुठल्याही एका विशिष्ट वर्गापुरताच मर्यादित नाही, तर संपूर्ण बहुजन वर्गासाठी हा बहुजन महोत्सव या ठिकाणी आयोजित करण्यात आलेला आहे. बहुजन महोत्सवाच्या माध्यमातून आम्हाला सर्व बहुजनामध्ये सुसंवाद निर्माण करून सर्वांमध्ये एक बंधुत्वाची भावना निर्माण करून या ठिकाणी बदलापूरमध्ये शांततेचं वातावरण करून या ठिकाणी बहुजनाची बोट बांधायची आहे. आणि आपण या बहुजन महोत्सवात 25 तारखेपासून ते 30 तारखेपर्यंत सर्वांनी या ठिकाणी सर्व समाजाला समोर ठेवून या ठिकाणी विविध कार्यक्रमाचं आयोजन करण्यात आलेलं आहे. त्या कार्यक्रमाचा आपण सर्वांनी लाभ घ्यावा आणि सर्वांनी हजारोच्या संख्येने या ठिकाणी बहुजन महोत्सवात उपस्थित राहावं ही नम्र आवाहन करतो. धन्यवाद सर. काय सांगाल सचिन दादा, बदलापूरकरांना काय निलेश दादा एलवे आणि वाया लोंढे साहेब यांच्या नेतृत्वाखाली बहुजन महोत्सव 2026 होणार आहे. या नावातच बहुजनांचं महोत्सव असल्यामुळे या नावातच आहे बहुजन. प्रत्येक समाजाला, प्रत्येक जाती धर्माला घेऊन चालणारा हा उत्सव आहे. आमच्या या कार्यक्रमात, या उत्सवात सचिन दादा धोळे, आमचे बरेचसे मंडळी या कार्यक्रमात आहेत. तर मी लोकांना आवाहन करणार की या कार्यक्रमामध्ये या आणि या कार्यक्रमाची शोभा वाढवा. काय सांगाल? जय महाराष्ट्र, जय शिवराय, जय शंभूराजे, जय भीम सर्वांना. आज बदलापूर एक सांस्कृतिक शहर आहे. इथे छत्रपती शिवराय देखील येऊन गेलेले आहेत, डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर देखील येऊन गेलेत. त्यांच्या पदस्पर्शाने पावन असलेली भूमी आहे. इथे विविध जाती धर्माची लोक राहत आहेत, परंतु प्रत्येकाचा एक स्वतःच्या समाजामध्ये एक वर्तुळ बनवलेलं, त्याच्या बाहेर कोणी येत नाहीये आणि त्यांना कोणाला व्यासपीठही नाही. म्हणजे सर्वांना घेऊन चालण्यासाठी अशी व्यासपीठ पाहिजे होतं. ते बहुजन महोत्सवच्या वतीने आहे. मला वाटतं की आज बदलापूरचा चेहरा मोहरा बदलवण्यासाठी, सर्वांना संघटित करण्यासाठी जो काय उपक्रम आपण राबवत आहोत त्याच्यामध्ये सर्व नागरिकांनी सहभागी व्हायला पाहिजे. आणि येणाऱ्या काळात बेरोजगार लोकांसाठी आम्ही खूप मोठी नियोजन करत आहोत. कारण की आपण रेल्वे स्टेशनवरती जर स्कायवॉकर उभं राहिलं सकाळी तर बघतो की लोक जीव तोडून कामावर जात आहेत, जीव मुठीत घेऊन कामावर जात आहेत. तर याच्यावरती देखील आज बदलापूरमध्ये आपण विचार करणं गरजेचं आहे, रोजगार उपलब्ध करून देणं. कारण की बदलापूरच्या बाहेर जाऊन लोकांना कामं करावं लागत आहेत. तर युवकांसाठी, युवतींसाठी, महिलांसाठी आपण पुढे नियोजन करणार आहोत. तर निश्चितच या कार्यक्रमाची रूपरेषा सर्व सांगितलेली आहे आणि मला वाटतं सर्वांनी उपस्थित 25 तारखेपासून 30 तारखेपर्यंत व्हायचं आहे. संध्याकाळी सकाळी दोन्ही वेळेचे कार्यक्रम आहेत. तर निश्चितच याच्यामध्ये सर्वांनी उपस्थित व्हावं आणि कार्यक्रमाची शोभा वाढवावी. धन्यवाद. काय सांगाल? नमस्कार.
बदलापूरमध्ये सांगत असताना सर्वात आधी जर काय सांगायचं असेल तर भारतीय लोकशाही ही 4 मूल्यावर आधारित आहे. स्वातंत्र्य, समता, बंधुता, न्याय अशा 4 मूल्यावर आधारित आहे आणि हा बहुजन महोत्सव त्याच 4 मूल्यांना घेऊन पुढे चालत आहे. तो कसा तर स्वातंत्र्य आज आपण बघतोय की या बदलापूर शहरामध्ये स्वातंत्र्य नाव फक्त नावाला राहिलेलं आहे. बहुजन महोत्सवाच्या निमित्ताने ते आम्ही निर्माण करण्याचा प्रयत्न करत आहोत. दुसरी गोष्ट समता, या कार्यक्रमाच्या निमित्ताने आम्ही सगळ्यांना समान संधी देत आहोत म्हणून हा समतावादी कार्यक्रम आहे. बंधुता, या कार्यक्रमाच्या निमित्ताने सामाजिक एकोपा वाढणारे, राष्ट्रीय एकात्मता वाढणारे म्हणून हा बंधुता निर्माण करणारा कार्यक्रम आहे. त्याचबरोबर न्याय, सर्वांना या कार्यक्रमाच्या निमित्ताने न्याय दिला जाईल याची ग्वाही या कार्यक्रमाचे अध्यक्ष म्हणूया किंवा सर्वस्व म्हणूया, आयोजक म्हणूया निलेशदादा येल्वे आणि त्याचबरोबर लोंढे साहेब यांनी ती पुढाकार घेऊन केलेलं आहे. आणि शेवटचं एक उद्योजक म्हणून या ठिकाणी सांगतोय की हा कार्यक्रम उद्योजक असेल किंवा समाजाचा एकदम खालचा घटक असेल, तो प्रत्येक घटकासाठी न्याय देणारा हा कार्यक्रम आहे. त्याकरता सर्वांनी या कार्यक्रमात गरजेने जरूर हजर राहावं एवढं या ठिकाणी सांगतो आणि थांबतो. आपल्यासोबत आयोजक असणार आहे निलेश दादा येल्वे, त्यांच्याशी संवाद साधूया आपण आता. दादा, खूप सुंदर आयोजन आपण नेहमी करत असता. यंदाचं ही 2रं वर्ष आहे. काय सांगाल बदलापूरकरांना यंदाच्या वेळेस कुठले कलाकार आहेत जे येणार आहेत? कलाकारांमध्ये आता आम्ही दादोस यांना आमंत्रण केलेलं आहे. त्याचबरोबर इंडियन आयडल जे फेम आहेत जय लोखंडे त्यांना पण आम्ही आमंत्रण केलेलं आहे. त्या व्यतिरिक्त बदलापूर आणि स्थानिक, त्याचबरोबर ठाणे जिल्ह्यातील स्थानिक जे कलाकार आहेत त्यांना आमंत्रण केलेलं आहे. त्यांच्यासाठी आम्ही विविध स्पर्धा किंवा कार्यक्रम आयोजित केलेले आहे. आता या कार्यक्रमाच्या माध्यमातून जे आपण एक उद्देश ठेवलेला आहे की लोकांना जोडणं, हा का, कारण आपल्या महापुरुषांनी सुद्धा तेच केलेलं आहे. अगदी शिवाजी महाराज असतील, बाबासाहेब असतील, फुले असतील, राष्ट्रसंत असतील, यांनी जे कार्य केलेलं आहे, लोकांना जोडण्याचं जे काम केलेलं आहे, तर तो विचारांचा वारसा आपण कुठेतरी जपला पाहिजे. कारण एक ठिकाणी अशी व्यवस्था आहे जी आपल्याला गुलाम बनवू इच्छिते आणि आपल्या ज्या मूलभूत गरजा आहेत त्या अद्याप पूर्ण होत नाहीत. त्याच्यामुळे त्यांची अशी अपेक्षा आहे की आपण त्यांच्याकडे गुलामासारखं काम करावं. तर एक ठिकाणी असे काही महापुरुष आहेत ज्यांनी ही गुलामी झटकरून कुठल्याही प्रकारचं त्यांना शरण न जाता ते लढले, संघर्ष केला आणि आपल्या लोकांचं कल्याण केलेलं आहे. त्यासाठी त्यांनी जीवाची आहुती सुद्धा दिली, त्यांच्या परिवाराला सुद्धा त्यांनी जमिनीत गाडलेलं आहे आणि तेवढं त्यांनी कष्ट परिश्रम घेतल्यानंतर आपल्याला कुठे जाऊन हे दिवस पाहायला मिळालेले आहे. मग हे जे काय आजचं आपल्याला जे स्वातंत्र्य मिळालेलं आहे हे फुकटचं नाही. त्यासाठी आपल्या महापुरुषांनी आपल्या अगोदरच्या पिढीने कष्ट घेतलेले आहेत. मग तो जो आपल्याला जे काही आज मिळालेला आहे त्याचं कुठेतरी आपलं कर्तव्य म्हणून लोकांपर्यंत त्याचा फायदा झाला पाहिजे, लोकांना त्याची मदत मिळाली पाहिजे म्हणून हा कार्यक्रम आहे. आता साहजिकच आपण पाहतो की लोकांमध्ये मोठ्या प्रमाणात या ठिकाणी तेढ आहे. जाती धर्माच्या आधारावरती विविध भानगडी होत असतात. आपण पाहिलेले आहे बदलापूरमध्येच आता इथे बरेचसे लोक बाहेरून येत आहेत. तर आपली संस्कृती, आपले विचार, आपले म्हणजे त्या पद्धतीचे वातावरण त्याच्यात ते घडलेले आहेत. बदलापूरची एक वेगळी चांगली संस्कृती आहे. बदलापूरमध्ये खूप चांगल्या पद्धतीचे लोक आहेत. त्यांनी या बदलापूरचा वारसा टिकवलेला आहे. इकडच्या गावकऱ्यांनी, स्थानिकांनी नेहमीच लोकांवरती प्रेम केलेलं आहे. परंतु काय झालेलं आहे की आता काही ठिकाणी उगाच काहीतरी लोकांमध्ये तेढ निर्माण करण्याचं काम आणि प्रयत्न केले जात आहे. तर ते कुठेतरी मला असं वाटतं थांबलं पाहिजे आणि हा तेढ कमी करण्यासाठी लोकांमध्ये बंधुभाव निर्माण करणं गरजेचं आहे, जसं शिवाजी महाराजांनी केलं. आणि शिवाजी महाराजांनी जे लोकांमध्ये मावळा म्हणून संकल्पना आणली, 12 बलुतेदार 18 पकड जातीचे लोक आणले, ते एकत्र आणल्यामुळे स्वराज्य निर्माण झालं. स्वराज्य म्हणजे कुठलं? समतावादी स्वराज्य, ज्याच्यामध्ये कुठलाही गोरगरीब, शेतकरी, कष्टकरी सर्व जातीचे लोक गुणागोविंदाने राहत होते. तर आमचं असं स्वप्न आहे की शिवाजी महाराजांचं जे समतावादी स्वराज्य ते निर्माण झालं पाहिजे. आणि दुसरी गोष्ट काय की या बदलापूरमध्ये अशी सत्ताधारी निर्माण झाली पाहिजेत जे सत्ताधारी शिवाजी महाराजांचं केवळ हार पुष्पहार अर्पण करून चालणार नाही, तर त्यांच्या विचारांवरती चाललं पाहिजे. तसं स्वराज्य त्यांनी चालवलं पाहिजे आणि प्रत्येकाला संधी दिली पाहिजे ज्या पद्धतीने शिवाजी महाराजांना दिली.
शेवटी मी आपल्याला एवढंच विनंती करू इच्छितो की हा कार्यक्रम जो आहे हा कार्यक्रम वैचारिक परिवर्तनाचा आहे. त्याच्यामध्ये तुम्ही पाहिलं असेल 28 तारखेचा महत्वाचा कार्यक्रम आहे. त्या ठिकाणी आपण वामन मेश्राम साहेबांना बोलवलंय, जे राष्ट्रीय अध्यक्ष आहेत आमचे भारत मुक्ती मोर्चाचे, आणि त्यांचं आज राष्ट्रीय स्तरावरती मोठं योगदान आहे. समाजामध्ये त्यांचं राष्ट्रीय संघटन आहे आणि त्या संघटनेच्या वतीने लोकांना न्याय देण्याचं काम करतात, त्यांची जागृती करण्याचं काम करतात. त्याच्यामुळे मी आपल्या सर्वांना या ठिकाणी आवाहन करतो की या कार्यक्रमामध्ये जास्तीत जास्त संख्येने या. सर्व कार्यक्रमाची रूपरेषा या ठिकाणी आपल्याला सर्वांना सांगितलेली आहे. मी एवढंच म्हणेन की आम्ही वाघाची पिल्लं आहोत, मरणाला आम्ही घाबरत नाही. जगावे तर फक्त स्वाभिमानाने, कारण गुलामी आमच्या रक्तात नाही. त्याच्यामुळे गुलामीच्या विरोधात ज्या ज्या महापुरुषांनी आमचा संघर्ष केला आणि संघर्ष करून आमच्या लोकांना न्याय दिला, तो गुलामीच्या विरोधातला संघर्ष चालवणं आमचं कर्तव्य आहे. म्हणून बदलापूरच्या तळागाळातील प्रत्येक व्यक्तीला, प्रत्येक जाती समूहाला जोडण्याचं आमचं काम आहे. आणि त्यांच्यावरती जर कोण अन्याय करून त्यांना तोडण्याचं काम करत असेल तर त्यांना धडा शिकायचं राहणार नाही. म्हणून आपली एकी दिसली पाहिजे, आपली संघटित शक्ती दिसली पाहिजे, बहुजन एकत्र आले पाहिजे. कारण विचार परिवर्तन झाले तरच सर्व परिवर्तन होणार आहे. आणि विचार परिवर्तनाचा हा कार्यक्रम आहे. या कार्यक्रमाला आपण सर्वांनी हजेरी लावून या कार्यक्रमाची शोभा वाढवावी एवढीच या ठिकाणी आवाहन करतो. धन्यवाद. बघत रहा आपले बदलापूर. स्वप्नालीसह.